नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण मानसशास्त्राचे प्रीवियस क्वेश्चन घेतलेले आहेत. हे प्रश्न आपण एकदम फास्टमध्ये आणि स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. परीक्षेसाठी प्रीवियस क्वेश्चन हे खूप महत्त्वाचे असतात, म्हणून आपण प्रीवियस क्वेश्चन आज घेतलेले आहे. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. प्रश्न पहिला आहे, अभिप्रेरणा म्हणजे काय? तर अभिप्रेरणा म्हणजे शिकण्यासाठी प्रेरणा. पर्याय क्रमांक 3. अभिप्रेरणा ही अशी अंतर्गत किंवा बाह्य शक्ती आहे जी व्यक्तीला एखादी गोष्ट शिकण्यासाठी किंवा ध्येय गाठवण्यासाठी प्रवृत्त करते. म्हणूनच याला शिकण्यासाठी प्रेरणा असं म्हटलं जातं. प्रश्न दुसरा आहे, विकासावर अनुवंशिकतेचा प्रभाव मानणारा कोण आहे? तर विकासावर अनुवंशिकतेचा प्रभाव मानणारा डॉक्टर गाल्टन आहे. पर्याय क्रमांक 2. तर गाल्टन यांनी मानवी बुद्धिमत्ता आणि विकासावर अनुवंशिकतेचा अत्यंत महत्त्वाचा प्रभाव पडतो असा विचार मांडला आणि यावर अनेक त्यांनी अभ्यास सुद्धा केलेला आहे. प्रश्न तिसरा आहे, शोध पद्धती कोणाशी संबंधित आहे? तर शोध पद्धत ही ब्रुनर यांच्याशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 3. शोध पद्धती ही संकल्पना जेरॉम ब्रुनर यांनी मांडली. त्यांच्या मते विद्यार्थ्यांना स्वतः माहितीचा शोध घेऊन शिकणे अधिक प्रभावी ठरते. प्रश्न चौथा, बुद्धिमत्तेचा बहुघटक सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर बुद्धिमत्तेचा बहुघटक सिद्धांत हा थर्स्टन यांनी मांडलेला आहे. पर्याय क्रमांक 2. तर लुईस थर्स्टन यांनी बुद्धिमत्तेचा अनेक प्राथमिक मानसिक क्षमतांचा समूह असलेला सिद्धांत मांडला, ज्याला अनेकदा बहुघटक किंवा समूह घटक सिद्धांत म्हणून ओळखले जाते. प्रश्न पुढचा आहे, बालकेंद्रित शिक्षणाचा पुरस्कार कोणी केला आहे? तर बालकेंद्रित शिक्षणाचा पुरस्कार हा डॉक्टर रुसो यांनी केलेला आहे. तर जीन जॅक रुसो यांनी पारंपरिक शिक्षण पद्धतीला विरोध करून मुलांच्या गरजा आणि आवडीनिवडीनुसार शिक्षण देण्याचा म्हणजेच बालकेंद्रित शिक्षणाचा पुरस्कार त्यांनी केलेला आहे. तर खूप महत्त्वाचं वाक्य आहे. बालकेंद्रित शिक्षणाचा पुरस्कार करणारे कोण आहेत? तर बालकेंद्रित शिक्षणाचा पुरस्कार करणारे रुसो आहे. शिकणे म्हणजे वर्तनातील बदल असे कोणी म्हटले आहे? तर शिकणे म्हणजे वर्तनातील बदल असे स्किनर यांनी म्हटलेले आहे. B.F. स्किनर यांच्या मते अनुभव आणि सरावामुळे मानवाच्या वर्तनात होणारा प्रगतशील बदल म्हणजे शिकणे. प्रश्न 7वा आहे, निरीक्षणातून शिकणे कोणाशी संबंधित आहे? तर निरीक्षणातून शिकणे हे डॉक्टर बांडुरा यांच्याशी संबंधित आहे. अल्बर्ट बांदुरा यांनी सामाजिक शिक्षण सिद्धांत मांडला. त्यांच्या मते व्यक्ती इतरांच्या निरीक्षण करून आणि त्यांच्या वर्तनाचे अनुकरण करून शिकते. अनुभववाद कोणाशी संबंधित आहे? तर अनुभववाद हा डॉक्टर लॉक यांच्याशी संबंधित आहे. जॉन लॉक यांनी आधुनिक अनुभववादाचे जनक मानले जातात. त्यांनी कोरी पाटी ही संकल्पना मांडली. त्यानुसार मानवी मन जन्मतः कोऱ्या पाटीसारखी असते आणि अनुभवातून त्यावर ज्ञान कोरले जाते. तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मानसशास्त्राचे जनक कोण मानले जातात? तर हा प्रश्न सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण परीक्षांमध्ये खूप वेळा प्रश्न हा विचारला गेलेला आहे. मानसशास्त्राचे जनक हे विल्यम वुंट आहे. पर्याय क्रमांक 2. तर विल्यम वुंट यांनी 1879 मध्ये जर्मनीतील लिप्झिग येथे जगातील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन केली. तर हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. यावरती प्रश्न हे विचारले जातात. तर विल्यम वुंट यांनी कोठे मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन केली किंवा साल विचारलं जातं. त्यानंतर मानसशास्त्राला विज्ञानाचा दर्जा मिळवून दिल्यामुळे त्यांना आधुनिक मानसशास्त्राचे जनक मानले जाते. त्यानंतरचे स्किनर, तर स्किनर हे क्रियाप्रसूत अभिसंधान उपपत्तीसाठी प्रसिद्ध आहेत आणि वर्तनवादी शास्त्रज्ञ आहे. त्यानंतर पियाजे, तर बालकांच्या संज्ञानात्मक विकासाच्या टप्प्यावर सिद्धांत मांडलेला आहे त्यांनी. फ्राइड हे मनोविश्लेषण शास्त्राचे जनक मानले जाते. प्रश्न 10वा आहे, प्रयत्नप्रमाद उपपत्ती कोणी मांडली आहे? तर प्रयत्नप्रमाद उपपत्ती ही थॉर्नडाईक यांची आहे. पर्याय क्रमांक 3. तर एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांजरावर प्रयोग करून प्रयत्न आणि चूक ही अध्ययनाची पहिली महत्त्वाची उपपत्ती मांडली. त्यानंतर कोहलर, तर मर्मदृष्टी किंवा अंतर्दृष्टी सिद्धांतासाठी कोहलर हे प्रसिद्ध आहेत. पुढचे शास्त्रज्ञ आहेत वॅटसन, तर वॅटसन हे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आणि वर्तनवादी वादाचे ते संस्थापक आहे. तर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात कोणते शास्त्रज्ञ कोणत्या देशाचे आहे, म्हणून वॅटसन हे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहे, हे लक्षात ठेवायचं आहे.
पुढचा प्रश्न आहे शास्त्रीय अभिसंधान सिद्धांत कोणाचा आहे? तर शास्त्रीय अभिसंधान सिद्धांत हा पॅव्लॉव यांचा आहे, पर्याय क्रमांक 2. तर इव्हान पॅव्लॉव यांनी कुत्र्यावर प्रयोग करून शास्त्रीय अभिसंधान सिद्धांत मांडला, ज्यामध्ये त्यांनी नैसर्गिक चेतकाला कृत्रिम चेतकाची जोड दिली. तर हा सिद्धांत खूप महत्त्वाचा आहे. अंतर्दृष्टी सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर अंतर्दृष्टी सिद्धांत हा कोहलर यांचा आहे, पर्याय क्रमांक 4. तर कोहलर यांनी सुलतान नावाच्या चिंपांजीवर प्रयोग करून हा सिद्धांत मांडला. समस्या सोडवताना अचानक येणाऱ्या युक्तीला किंवा आकलनाला अंतर्दृष्टी असं म्हणतात. मनोविश्लेषण सिद्धांत कोणाचा आहे? तर मनोविश्लेषण सिद्धांत हा डॉक्टर फ्राइड यांचा आहे, पर्याय क्रमांक 3. सिगमंड फ्राइड यांनी मानवी मनाचा सखोल अभ्यास करून मनोविश्लेषण सिद्धांत मांडला, ज्यामध्ये त्यांनी अचेतन मनाचे महत्त्व आणि इदम अहम उपरिहम या संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे सामाजिक अध्ययन सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर सामाजिक अध्ययन सिद्धांत हा डॉक्टर बांडुरा यांचा आहे, पर्याय क्रमांक 2. तर अल्बर्ट बांडुरा यांनी स्पष्ट केले की लोक समाजात वावरताना इतरांच्या वर्तनाचे निरीक्षण करून आणि त्यांचे अनुकरण करून नवी गोष्टी शिकतात, याला सामाजिक अध्ययन सिद्धांत म्हणतात. पुढचा प्रश्न आहे बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत कोणाचा आहे? तर बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत हा डॉक्टर गार्डनर यांचा आहे, पर्याय क्रमांक 3. तर हावर्ड गार्डनर यांनी स्पष्ट केले की बुद्धिमत्ता ही एकाच प्रकारची नसून ती भाषाविषयक, तार्किक, सांगीतिक अशा वेगवेगळ्या 8 ते 9 प्रकारच्या छटांमध्ये विभागलेली असते. प्रश्न 16 आहे संज्ञात्मक विकास सिद्धांत कोणी दिलेला आहे? तर संज्ञात्मक विकास सिद्धांत हा डॉक्टर पियाजे यांनी दिलेला आहे. तर जीन पियाजे यांनी बालकाच्या बौद्धिक आणि मानसिक क्षमताच्या विकासाचे प्रामुख्याने 4 महत्त्वाचे टप्पे सांगणारा संज्ञात्मक विकास सिद्धांत मांडलेला आहे. तर यावरती प्रश्न विचारला जातो की जीन पियाजे यांनी संज्ञात्मक विकास हा किती टप्प्यांमध्ये मांडलेला आहे? तर तो 4 टप्प्यांमध्ये मांडलेला आहे. पुढचा प्रश्न आहे गरजांचा सोपान सिद्धांत कोणाचा आहे? तर गरजांचा सोपान सिद्धांत हा डॉक्टर मॅस्लो यांचा आहे, पर्याय क्रमांक 2. अब्राहम मॅस्लो यांनी मानवी प्रेरणेचा अभ्यास करताना गरजांचा एक पिरॅमिड मांडला, ज्यामध्ये शारीरिक गरजांपासून आत्मप्रत्ययीकरणाच्या सर्वोच्च गरजांचा समावेश आहे. पुढचा प्रश्न आहे क्रियाप्रसूत अभिसंधान कोणाशी संबंधित आहे? तर क्रियाप्रसूत अभिसंधान हे डॉक्टर स्किनर यांच्याशी संबंधित आहे. तर B.F. स्किनर यांनी उंदीर आणि कबुतरावर प्रयोग करून क्रियाप्रसूत अभिसंधान सिद्धांत मांडलेला आहे. यामध्ये त्यांनी वर्तनाला बळकटी देणाऱ्या प्रबलन किंवा बक्षिसांच्या तत्वावर भर दिलेला आहे. तर हा सिद्धांत खूप महत्त्वाचा आहे, यावरती प्रश्न हे विचारले जातात. भाषा विकास सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर भाषा विकास सिद्धांत हा चॉम्स्की यांनी मांडलेला आहे, पर्याय क्रमांक 3. तर नोम चॉम्स्की यांनी भाषा विकासाचा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते मानवी बालकामध्ये भाषा शिकण्याची उपजत किंवा जन्मजात क्षमता असते. तर चॉम्स्की हे शास्त्रज्ञ खूप महत्त्वाचे आहे, यावरती भरपूर प्रश्न विचारले जातात. पुढचा प्रश्न आहे बुद्धिमत्ता चाचणीचे जनक कोण आहेत? तर बुद्धिमत्ता चाचणीचे जनक हे डॉक्टर बिने आहेत, पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर अल्फ्रेड बिने यांनी 1905 मध्ये त्यांचे सहकारी सायमन यांच्या मदतीने जगातील पहिली यशस्वी बुद्धिमापन चाचणी तयार केली, म्हणूनच त्यांना बुद्धिमापन चाचणीचे जनक असं मानलं जातं. पुढचा प्रश्न आहे तत्परतेचा नियम कोणाचा? तर तत्परतेचा नियम हा थॉर्नडाईक यांचा आहे, पर्याय क्रमांक 2. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचे मुख्य 3 नियम मांडले: तत्परतेचा नियम, सरावाचा नियम आणि परिणामाचा नियम. यातील तत्परतेचा नियम सांगतो की शिकणारा मानसिक व शारीरिक दृष्ट्या तयार असेल तरच अध्ययन हे प्रभावी होते. वर्तनवादाचा जनक कोण आहे? तर वर्तनवादाचा जनक वॉटसन आहे, पर्याय क्रमांक 1. तर जॉन बी वॉटसन यांना वर्तनवादाचे जनक मानले जातात.
त्यांनी मानसशास्त्राला अंतर्मनाच्या अभ्यासाकडून केवळ निरीक्षणक्षम वर्तनाचा अभ्यास करणारे विज्ञान बनवले. पुढचा प्रश्न आहे, विस्मरण वक्र कोणी दिला? तर विस्मरण वक्र हा एबिंगहॉस यांनी दिला. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर हर्मन एबिंगहॉस यांनी मानवी स्मृती आणि विस्मरणावर स्वतःवरच प्रयोग केले. वेळ सरकते तसे माणूस शिकलेल्या गोष्टी कशा विसरतो हे दाखवणारा विस्मरण वक्र त्यांनी मांडलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, रचनावादाशी संबंधित मानसशास्त्र कोण आहे? तर रचनावादाशी संबंधित डॉक्टर पियाजे हे आहेत. पर्याय क्रमांक 4. जीन पियाजे हे संज्ञात्मक रचनावादाचे प्रणेते आहेत. मुले त्यांच्या अनुभवातून आणि सभोवतालच्या जगाशी आंतरक्रिया करून स्वतःचे ज्ञान स्वतः रचतात, म्हणजेच ज्ञान निर्मिती करतात, असा हा विचार त्यांनी केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, IQ संकल्पना कोणी मांडली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 टर्मन. तर टर्मन यांनी IQ ही संकल्पना मांडलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, द्विघटक बुद्धिमत्ता सिद्धांत कोणाचा आहे? तर द्विघटक बुद्धिमत्ता सिद्धांत हा स्पिअरमन यांचा आहे. पर्याय क्रमांक 2. तर चार्ल्स स्पिअरमन यांनी बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत मांडला. त्यांच्या मते बुद्धिमत्तेत 2 घटक असतात. पुढचा प्रश्न आहे, गेस्टॉल्ट मानसशास्त्राशी संबंधित कोण आहे? तर गेस्टॉल्ट मानसशास्त्राशी संबंधित डॉक्टर कोहलर हे आहेत. पर्याय क्रमांक 3. तर उल्फ गॅग कोहलर हे गेस्टॉल्ट म्हणजे समष्टीवादी मानसशास्त्र संप्रदायाचे मुख्य उद्गाते आहेत. हा संप्रदाय समस्येकडे सुटे भाग म्हणून न पाहता पूर्ण किंवा एकूण परिस्थिती म्हणून पाहण्यावर भर देतो. प्रश्न पुढचा आहे, विकास डोक्याकडून पायाकडे होतो याला काय म्हटलं जातं? विकास डोक्याकडून पायाकडे होतो याला काय म्हटलं जातं? तर याला शिरोपाद असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2. तर बालकाच्या शारीनंतरचा प्रश्न आहे, विकास केंद्रापासून बाहेर होतो याला टिंबटिंब म्हणतात. तर विकास केंद्रापासून बाहेर होतो याला समीपदूर असं म्हणतात. पर्याय क्रमांक 3. तर ची प्रक्रिया शरीराच्या मध्य भागाकडून म्हणजेच केंद्राकडून सुरू होऊन बाहेरच्या भागाकडे विकसित होत जाते. म्हणजेच आधी पाठीचा कणा, नंतर खांदे, हात आणि शेवटी बोटे या प्रकारे विकास होत असतो. पुढचा प्रश्न आहे, अंतर्दृष्टीने शिकणे कोणाशी संबंधित आहे? तर अंतर्दृष्टीने शिकणे हे कोहलर यांच्याशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 2. कोहलर यांनी चिंपांझीवर म्हणजे सुलतान नावाच्या माकडावर प्रयोग करून मर्मदृष्टीद्वारे किंवा अंतर्दृष्टीने अध्ययन सिद्धांत मांडला. एखादी समस्या सोडवताना अचानक संपूर्ण परिस्थितीचे आकलन होऊन जी युक्ती सुचते त्याला अंतर्दृष्टी असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, बुद्धिमत्ता जन्मतः आहे असे कोणी मानले? तर बुद्धिमत्ता ही जन्मतःच असते असे गाल्टन यांनी मांडले. क्रमांक 1. तर गाल्टन यांनी बुद्धिमत्तेवर अनुवंशाच्या प्रभावाचा मोठा अभ्यास केला. बुद्धिमत्ता ही प्रामुख्याने जन्मजात किंवा अनुवंशिक असते आणि ती पूर्वजांकडून मिळते असा विचार गाल्टन यांनी मांडलेला आहे. सृजन प्रश्न आहे, उद्दिष्टाधारित शिक्षण कोणाशी संबंधित आहे? तर उद्दिष्टाधारित शिक्षण हे डॉक्टर ब्लूम यांच्याशी संबंधित आहे. बेंजामिन ब्लूम यांनी शिक्षणाच्या उद्दिष्टांचे वर्गीकरण केले. त्यांनी शैक्षणिक उद्दिष्टे ज्ञानात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक अशा 3 क्षेत्रामध्ये विभागून प्रक्रिया उद्दिष्टाधारित बनवण्यावरती भर दिला. तर पुनरावृत्ती तत्व कोणाशी संबंधित आहे? तर पुनरावृत्ती हे तत्व डॉक्टर थॉर्नडाईक यांच्याशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचा सरावाचा नियम मांडला, ज्याला आपण पुनरावृत्तीचे तत्व म्हणतो. एखाद्या क्रियेची वारंवार पुनरावृत्ती किंवा सराव केल्याने उद्दीपक आणि प्रतिसाद यांमध्ये बंध दृढ होतो आणि अध्ययन हे पक्के होते, असं थॉर्नडाईक यांचं मत होतं. बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत हा गार्डनर यांचा आहे. पर्याय क्रमांक 2. तर हॉवर्ड गार्डनर यांनी बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत मांडला. त्यांच्या मते बुद्धिमत्ता ही एकाच घटकांची बनलेली नसून माणसाकडे वेगवेगळ्या प्रकारच्या, उदाहरणार्थ भाषिक, तार्किक, संगीतात्मक, शारीरिक इत्यादी स्वतंत्र बुद्धिमत्ता असतात.